आपण जर असं झोपलो ना तर हिंदूंचं अफगाणिस्तान कधी होईल लक्षात येणार नाही. खोटं नाही सांगत. चुकतोय त्याला नादान म्हणतात, दोनदा चुकतोय त्याला शैतान म्हणतात, बार बार चुकतोय त्याला पाकिस्तान म्हणतात, आणि सर्वांच्या चुका पोटात घालतोय त्याला हिंदुस्थान म्हणतात. अशा धर्मात तुम्ही आम्ही जन्माला आलोय. मराठी येईल हो, देवी तुमच्याकडे येईल, पण त्याच्यासाठी तुमचं अंतःकरण शुद्ध असणं फार गरजेचं आहे. ऐका, केवढा मंगलमय प्रसंग आहे. या ठिकाणी आमच्या आदरणीय इंद्रभान भाऊंनी केवढा हा सोहळा ठेवलेला आहे. नाही तर संपूर्ण भारतभर देवी बसलेली आहे. कुठे दांडी आहे, कुठे गरबा आहे. पण भाऊंना मात्र त्या ठिकाणी इंद्रभान भाऊंना वाटलं की दांडिया नको, गरबा नको, इथे कीर्तन महोत्सव ठेवलं तर लोकांच्या डोक्यात प्रकाश तरी पडेल. इतकं महत्वाचं कार्य भाऊंनी केलेलं आहे. सर्वप्रथम मी भाऊंना वंदन करते. महाराज, हे सोपं नाही आहे. तसं पाहायला गेलं तर कुठेतरी हिंदू धर्माला कलंक आहेत. महाराज, तुम्हाला दांडिया जेवढा सोपा वाटतो तेवढा सोपा नाहीये. तुम्हाला गरबा जेवढा सोपा वाटतो तेवढा सोपा नाहीये. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये गरबा चालू आहे, दांडिया चालू आहे. माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग येईल महाराज, पण एक गोष्ट मी जाता जाता बोलून जाईल. मागच्याही वर्षी नवरात्र उत्सव येऊन गेला. अनेक वर्षापासून नवरात्र येतात, नवरात्र जातात, पण मागच्या वर्षी नवरात्र उत्सव संपून गेल्याच्या नंतर मी एक न्यूज पेपर वाचला होता महाराज. त्या पेपरला अशी बातमी होती, ऐकून तुमच्या अंगाला काटा येईल, की संपूर्ण मात्र 365 दिवसांमध्ये, नवरात्राच्या दिवसांमध्ये, ऐका, त्या 10 दिवसांमध्ये मेडिकल मधल्या सर्वात जास्त गोळ्यांचा खप झाला असेल तर गर्भनिरोधक गोळ्यांचा खप झाला. ही शोकांतिका आहे आणि हिंदू धर्माला कलंक आहेत महाराज. का? हिंदूंच्या मुलींना कळू नये आपण कुणाबरोबर गरबा खेळतोय, हिंदूंच्या मुलींना कळू नये आपण कुणाबरोबर दांडिया खेळतोय. मला विशेष वाटतं महाराज, कधी कधी वाटतं ते अडाणी लोक होते ते बरं होतं. 7च्या तरुण मुलगी घरामध्ये असायची. दुर्भाग्य आहे तो माता माऊलांना आपलं. अरे, आपली मुलगी दांडिया खेळून रात्रीचे 12 वाजता यायला लागली आणि आपण गाढ झोपतोय. आपली मुलगी दांडिया खेळून 11-12 वाजता येते. महाराज, काय विचार काय करायचं ठरवलाय तुम्ही? हिंदू धर्माला कलंक लागलाय महाराज. खानदानी आहोत आपण, तर एकनिष्ठ हिंदू धर्माचे पवित्र मावळे आहोत आपण. जरा आयांनो सावध व्हा. मुली कुठं जातात, काय करतात, कधी येतात याच्याकडे लक्ष ठेवा. अरे, ज्या दिवशी स्वतःची मुलगी कुणातरी मागे पळून जाते ना महाराज, बाप किती मोठा पुढारी असू द्या, तो भर चौकात सुद्धा उभा राहू शकत नाही. दांडिया वाईट आहे तसं मी म्हणणार नाही, गरबा वाईट आहे तसं मी म्हणणार नाही, पण आपल्या मुली कुणाबरोबर खेळतात याचं निरीक्षण आपण केलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. का? आपली माणसं कुठेतरी उभी राहतात महाराज. कोण कुठल्या धर्माची माणसं येतात, मुलं येतात, अरे त्यांनी पुड्या खाल्लेल्या असतात, ते पिलेले असतात, आणि आपली तरुण ताटीपोर लग्नाच्या वयात आलेली मुलगी तिच्याबरोबर दांडिया खेळताना आईबाप पाहतात. कुठे नेऊन ठेवलाय धर्म आपण आपला? नका धर्माला काजळी लागू, नका धर्माला काजळी लागू देऊ महाराज, कारण आपला धर्म श्रेष्ठ आहे आणि त्याला वाचवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. सध्या प्रत्येक जण प्रत्येकाच्या धर्माच्या मागे आहेत महाराज. नीट लक्ष द्या तुम्ही, चाललंय काय भारतामध्ये बघा. ज्याला त्याला त्याचा त्याचा धर्म श्रेष्ठ वाटतोय. मग हिंदू झोपले का? आपण फक्त जातीपातीचं राजकारण करत बसा. आपण फक्त हा त्या जातीचा तो त्या जातीचा भाऊबंदकी लावायची. माझी जागा तू बळकवली, तुझी जागा मी बळकवली, माझा बांध तू कोरला, तुझा बांध मी कोरला, याच्यात आपले दिवस चालले. आणि त्यांचं जर अवस्था पाहिली ना महाराज, त्यांच्या डोक्यात एकच आहे, आपला धर्म वाढवणे. अरे, कुठंतरी काहीतरी विटा लावल्या जातात, त्याच्यावर हिरवी चादर टाकल्या जाते, तरी आपण झोपलेलेच, तरी आपण जागा होत नाही. शेड मांडल्या जातं, शेडचं रूपांतर मस्जिदीत होतं, आणि तिथे मात्र त्या ठिकाणी नमाज पडायला लागतात. तेव्हा आपण म्हणतो आवाज कुठून यायला लागला. आता तुम्ही किती आवाज केला तरी तो आवाज बंद होणे सहजतेने शक्य होत नाही. पण जेव्हा अतिक्रमणात त्या गोष्टी येतात त्यावेळेस आपण जागृत असतो हिंदूंनी. आज काळाची गरज आहे महाराज. आणि आपण जर असं झोपलो ना
ते हिंदूंचं अफगाणिस्तान कधी होईल लक्षात येणार नाही. खोटं नाही सांगत तुम्हाला. महाराष्ट्र जपलाय, भारत देव जपलायत. माझ्या महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांनी, आणि त्या महाराष्ट्राला तसंच ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आपण हिंदू धर्माचं पालन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे महाराज. पण शोकांतिका वाटते, कुठंतरी आपण आपल्या देवादिवाकांसमोर नाचतोय, कुठंतरी दारू पिऊन उड्या मारतोय. गणपतीचा सण गेला महाराज, आता नवरात्र पाहतोय, तेच चाललंय. राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे एक नाही 2-2 जयंत्या साजऱ्या करणारे तुम्ही आम्ही आहोत. पण मला विशेष वाटतं, जयंती साजरी नाही केलीत ना तरी चालेल, मला कुठंतरी वाटतं महाराज. अरे जयंती साजरी करायला हिंदूचं पोरग पिऊन नाचावं छत्रपतीने समोर? जयंती साजरी करायला सिगारेट पिऊन नाचावेत मुलं, बाटल्या घेऊन नाचावेत मुलांनी? काय वाटत असेल माझ्या राजांना? तुम्हाला वाटत असेल स्वर्गातल्या राजाला सुद्धा आनंद व्हावा तर एकच सांगते ऐका, 2 जयंत्या नाही साजऱ्या केल्या तरी चालेल, पण प्रत्येक जयंतीला प्रत्येक तरुण मुलानं माझ्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा एक तरी गुण घ्या. स्वर्गातल्या राजाला सुद्धा आनंद झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. आणि तो गुण अंगीकारणं सध्या काळाची गरज आहे महाराज. तरुण पिढी बर्बाद व्हायला लागली, तरुण पिढी वायाला जायला लागलीत महाराज. माझं बोलणं तुम्हाला आज बरं वाटणार नाही, पण खोटं नाही सांगत. लव जिहादची प्रकरणं वाढायला लागले. जा पोलीस स्टेशनात जाऊन पहा किती प्रकरण आहेत महाराज लव जिहादचे. का? आपल्या मुलीला कळून आपण कोणामागे पळतोय, आपल्या मुलीला कळून आपण कोणामागे जातोय. इथे बसलेल्या तमाम तरुण मुलींना माझी एक मित्र विनंती आहे, तुम्हाला जीवनात डॉक्टर बनायचं तुम्ही बना, बनू नका असं माझं म्हणणं नाही. इंजिनियर बनायचं तुम्ही बना, काय वकील बनायचं तुम्ही बना, प्रोफेसर बनायचं बना, कलेक्टर बनायचं बना. जीवनामध्ये किती मोठं होता येईल तेवढं मोठं व्हा, पण आपल्या बापाची इज्जत जाणार नाही याची 100% काळजी घ्या महाराज. आणि याची काळजी घेणं आज काळाची गरज आहे. आपण अंबिका आहात, आपण भगवती आहात, आपण देवीचा अवतार आहात. म्हणून मला एवढं सांगायचं आहे की आपण आपला हिंदू धर्म जपला पाहिजे, कारण माझा हिंदू धर्म सर्वश्रेष्ठ धर्म आहे. मी कुठल्या पक्षाचं म्हणून बोलत नाही. मला वाटतं धर्म टिकलात तर वेद चालतील, धर्म टिकलात तर पुराण सांगून उपयोग आहे, धर्म टिकलात तर शास्त्र सांगून उपयोग आहे, धर्म टिकलात तर कीर्तन सांगून उपयोग आहे. आणि धर्मच राहिला नाही तर सांगायचं कुणाला? म्हणून धर्म टिकणं आज काळाची गरज आहे. ज्या धर्मात आपण राहतो तो धर्म काही साधा सुद्धा नाही, तो धर्म श्रेष्ठ आहे. अरे एकदा चुकतोय त्याला नादान म्हणतात, 2दा चुकतोय त्याला शैतान म्हणतात, बार चुकतोय त्याला पाकिस्तान म्हणतात, आणि सर्वांच्या चुका पोटात घालतोय त्याला हिंदुस्थान म्हणतात. अशा धर्मात तुम्ही आम्ही जन्माला आलोय महाराज. आपल्या धर्माचं पालन आपण करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून धर्माचं पालन करा, मुलींवर चांगले संस्कार करा, संस्कृतीची जोपासना करा. ज्या देवीची आराधना करतोय ना महिला मंडळ, 9 दिवसामध्ये कोणाची निंदा करू नका, कुणाला वाईट बोलू नका. आणि उपास करायचा असेल ना क्रोधाचा करा, कुणावर रागवू नका, कुणाची निंदा करू नका. पुरुष मंडळी तुम्हाला सुद्धा उपास असेल नवरात्राचा, आणि तुम्हाला उपास असेल ना महाराज, तुम्हाला त्या लक्ष्मीला आनंदी ठेवायचं असेल ना, आणि तिला बोलवायचं असेल ना तुमच्या दारामध्ये, ती लक्ष्मी प्राप्त व्हावी असं जर वाटत असेल तर सर्व पुरुष मंडळीच्या पायाला हात लावून विनंती आहे. तुम्हाला वाटत असेल त्या लक्ष्मीने आनंद व्हावं आणि आम्हाला खूप काही द्यावं, तर सगळ्यात महत्वाचं तुमच्या घरातल्या पत्नीसारख्या लक्ष्मीला आनंदी ठेवा, तेव्हा ती लक्ष्मी तुमच्यावर कृपा करेल. ज्याच्या घरामध्ये रोज बायकोला शिव्या आहे तिथं लक्ष्मीची किती पूजा केली तरी लक्ष्मी नाही मिळणार महाराज. लक्ष्मीची सेवा करा, सेवा म्हणजे तिची आदर ठेवा, तिला मान सन्मान द्या. मी कधी कधी स्टेटस पाहते, मला फार राग येतो महाराज लोकांचा. त्या बायकोवर इतके घाणेरडे उद्गार काढलेले असतात लोकांनी, काहीतरी विनाकारण बायकोवर चेष्टा मस्करी करायची. अरे ती अर्धांगिनी आहे, ती तुमची लक्ष्मी आहे, तिचा आदर करायला शिका, त्या लक्ष्मीला जपा. तुम्हाला सुद्धा सांगते महिलांनो, तुम्हाला खरंच लक्ष्मी प्राप्त करायची ना, सासूसारख्या लक्ष्मीची पूजा करा, तिला लक्ष्मी माना. सासांना सुद्धा सांगणं आहे, सुनासारख्या लक्ष्मीला आनंदी ठेवा, आणि तिला आनंदी ठेवलं ती आपल्यावर कृपा करेल. आणि तिचा गोंधळ घातला की ती येणार. मग तुम्ही म्हणाल ताई गोंधळ कसला घालायचा? आम्हाला गोंधळ करता येत नाही. मग गोंधळ घालायचा असेल तर हरिजागराचा घाला, गोंधळ घालायचा असेल तर नामचिंतनाचा घाला. एकदा हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन करा. विठोबा रखुमाई